आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप केलं गेलं. शुभम देशमुख मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या उपक्रमाचं ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केलंय. आज सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरणे या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्यात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलंय. यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि पालकांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच शुभम देशमुख यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय. शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं राबवण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलंय. लोकनेते आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या जिल्हा परिषद पिंपरणे या शाळेमध्ये हा छोटासा वाढदिवस या ठिकाणी साजरा करावा हा संकल्प खऱ्या अर्थाने लोकनेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आहे. त्यांनी सांगितलं की बॅनर लावू नका, विविध चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करू नका, शाळेतील मुलांना, विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणापासून जे थोडे वंचित आहेत त्यांना मदत करा, शाळेला काय मदत करता येईल ते करा. म्हणून आज या ठिकाणी आपल्या पिंपरणेचे नेते आदरणीय शुभमराजे देशमुख यांचाही आज वाढदिवस आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेला या मुलांना खऱ्या अर्थाने वह्या वाटप या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी आणि त्याच्याबरोबर पेनाचं वाटपही या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या गावचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आदरणीय आमचे नेते बापूसाहेब देशमुख साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना उदंड आयुष्य लाभो असं या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. शुभदिनी, शुभम हे शुभ नाव आहे. या शुभदिनी शुभम देशमुखांचा वाढदिवस आणि पालकमंत्र्यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांनी अगदी स्तुत्य उपक्रम आज इथे राबवला आहे. लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात, त्यांनी अतिशय आगळ्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा करण्यास ठरवलं आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळी छोटी मुलं, पहिलंच वर्षाचे पहिला दिवस आहे, नवीन प्रवेश झालेले काही विद्यार्थी आहेत, उन्हामध्ये आता तुम्ही सगळी उभी आहात, त्याच्यामुळं फार बोलणं लांबवणं योग्य होणार नाही. परंतु आज तुम्हाला त्यांनी वह्या आणि पेन्सिल सगळं या अशा प्रकारचं साहित्य, शालेय साहित्य तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी किंवा शिक्षणासाठी हे वाटप त्यांनी केलं आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळी मुलं पुढं चांगल्या शिकावेत, मोठे अधिकारी आणि सक्षम नागरिक या भारताचे बनावेत, असेच या दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि शुभम देशमुख व पालकमंत्र्यांनाही या वाढदिवसानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज 15 जून 2026 आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशीच आपल्या गावचे तरुण कार्यकर्ते, आमचे मित्र आदरणीय शुभम भाऊ देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा देखील आज या ठिकाणी वाढदिवस आहे.
आपण आपल्या शाळेमध्ये शुभम भाऊ आणि विखे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. त्यांनी वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. जिल्ह्याचे भूषण, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांचा वाढदिवस. खऱ्या अर्थाने साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केले की फ्लेक्सबाजी करू नका. झेडपी शाळा असतील, हायस्कूल असतील, गावोगाव तिथे वही वाटप करा. स्वतः साहेबांची शेरणी तुला प्रवरा कर्मचाऱ्यांनी केली. साहेबांची परवा दिवशी शेरणी तुलाचा कार्यक्रम झाला. एका पारड्यामध्ये साहेब आणि एका पारड्यामध्ये शालेय साहित्य होतं. खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे विखे पाटील परिवाराकडूनच समजून येतं. त्याचप्रमाणे विखे पाटील हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत. साहेबांनी निळवंड्यासारख्या धरणाची कामं पूर्ण केली. आज सर्व भाग आपला सुजलाम सुफलाम झाला. विखे पाटील साहेब खरे जलदूत आहेत असं या ठिकाणी आपण म्हणूया. नामदार विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलाय. आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील आजचा पहिला दिवस आपला स्वागताचा कार्यक्रम म्हटला तरी हरकत नाही. मी नवीन विद्यार्थ्यांचे सर्वांचे स्वागत करतो. धन्यवाद सर्वांना. या कार्यक्रमाला गगनगिरी विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपसरपंच बाळासाहेब निकम, मुख्याध्यापक संजय बोरसे, मंजाबापू साळवे, संदीप दिवेकर, किरण देशमुख, भाऊराव सर, नामदेव रहाणे, सरळा सातपुते, अनिता मुरडनर यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तर उपस्थितांनी शुभम देशमुख मित्रपरिवाराच्या कार्याचं विशेष कौतुक केलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.